रोजची माझी सकाळ अशीच असते, मस्त अशी फ्रेश. सकाळी जर ड्राय बाल्कनीचा दरवाजा उघडा असेल ना, तर बरोबर 7 वाजता मंदिरातील आरती ऐकू येते. सोबत पक्ष्यांचा चिवचिवाट असतोच. खूप छान आणि फ्रेश वाटतं हे सगळं ऐकल्यानंतर. त्याबरोबरच आज आहे संडे. संडे असल्यामुळे आज काहीतरी स्पेशल तर बनणारच आणि मी इथे सकाळ सकाळ पावभाजीची तयारी करत होते. कारण अहोंना तर डबा आहे, मुलांना जरी सुट्टी असली तरी अहो मात्र ड्युटीला जाणार होते. त्यामुळे इथे वाटणाची सगळी तयारी केली आणि कुकरही लावला होता. तेवढ्यात लाईट गेली. आता मला टेन्शनच आलं होतं की डबा मी कसा बनवू. तेवढ्यात लाईट सुद्धा आली. 10-15 मिनिटं वाट पाहिल्यानंतर फायनली लाईट आली. वाटण वाटून घेतलं. तेल ज्या कढईत मी मसाले वाटण परतून घेतलं होतं त्याच कढईमध्ये मसाले टाकले. छान असं मसाले फ्राय झाले की त्याच्यामध्ये मी वाटण सुद्धा टाकलं जे मी करून ठेवलं होतं कांदा टोमॅटोचं. ते वाटण टाकलं, मस्त तेही फ्राय होऊन दिलं. तोपर्यंत माझा कुकरही झाला होता. कुकर गार झाल्याबरोबरच त्यातलं जे पाणी असतं ना, म्हणजे वाटाणा, फ्लावर, बटाटा त्याचं जे पाणी होतं ना मिक्स, ते साईडला काढून ठेवलं. ते मुलांना प्यायसाठी खूप आवडतं. सो ते साईडला काढलं आणि त्याबरोबरच इथे मी सगळं मॅश करून घेतलं. छान असं पावभाजी रेडी होती माझी. त्याच्यावरून मी मस्त अशी तुपाची धार टाकली, त्याच्यामुळे छान टेस्ट सुद्धा लागेल. टिफिन पॅक केला आणि सोबतच मी आज मुलांसाठी मॉर्निंगला छान असं मिल्कशेक बनवणार होते. 2-3 दिवसापूर्वी स्ट्रॉबेरीज आणल्या होत्या आणि तुम्हाला खरं सांगू का, सुरुवातीला त्या मुलांनी खाल्ल्या पण नंतर नंतर नकोच म्हणायला लागले. मग त्या स्ट्रॉबेरीज तर खाल्ल्याच पाहिजेत. मग मी अशी आयडिया केली, मिक्सरच्या जारमध्ये स्ट्रॉबेरी कट करून टाकली, ते मिक्सला फिरवून घेतलं, छान अशी साखर दूध टाकून असा मिल्कशेक तयार केला आणि या काचेच्या कपांमध्ये दिल्यानंतर तर तो मुलांना खूपच आवडतो. मस्त असं दोघांनाही छान असं मिल्कशेक दिला आणि त्यासोबतच मी याच्यावरती गार्निशिंगसाठी थोडं स्ट्रॉबेरीज ठेवले होते जे की मी वरून टाकणार होते. तेवढ्यात अगस्त्य आला. मला म्हणाला की आई मी दाखवतो सगळ्यांना की कसं झालंय टेस्टला, मी सांगतो सगळ्यांना. तेवढ्यात म्हटला परत नको नको, आपण चौघही एकत्र हा ज्यूस एन्जॉय करूया. मग म्हटलं चल ठीक आहे, आपण चौघही एन्जॉय करू. या स्ट्रॉबेरीज मी वरून टाकत होते पण त्या मिल्कशेकच्या आतच जात होत्या. 2-3 दिसायपुरत्या छान दिसतात. सो कसा वाटला हा माझा स्ट्रॉबेरी मिल्कशेक. सकाळची इतकी धावपळ असून सुद्धा मस्त आम्ही चौघांनी मिळून मस्त एन्जॉय केला हा स्ट्रॉबेरी मिल्कशेक. सोबतच पावभाजी सुद्धा खाल्ली. छान असा नाश्ता झाला. 9 वाजता तर अहो ड्युटीला गेले, पण त्याआधी ही सगळी कामं झाली. चौघांनी मिळून मस्त असा मिल्कशेक एन्जॉय केला. तुम्हाला आजचा छोटासा व्हिडिओ आवडला का? आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशा छान छान व्हिडिओ सोबत आणि अगस्त्याची ही छानशी रिएक्शन सोबत. आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. बाय बाय.